या निवडणुकीचा आता प्रचार एकदम शेवटच्या टप्प्यात आलाय। आता मोजून प्रचाराला आजचा दिवस गेला की प्रचारासाठी राहिले 4 दिवस, 15, 16, 17, 18। 18ला प्रचार संपणार, 20ला मतदान आहे। आणि या निवडणुकीत काय मुद्दे चाललेत, कसे मुद्दे चाललेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे। आणि असं खोट्या गोष्टी अशा लादायची ह्या प्रकारे या निवडणुकीत झालेत की सगळ्यात मोठा गद्दार या निवडणुकीत सांगायला लागलाय की मी खरा निष्ठावंत आहे। ह्या माणसानं 3 माणसाबरोबर गद्दारी केली। सगळ्यात ज्यांनी ह्याला मदत केली त्या 3 माणसाबरोबर। पहिली गद्दारी केली डॉक्टर पद्मसिंह पाटलासोबत। ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी यांच्या वडिलांना 2 वेळेस तेरणा कारखान्याचं चेअरमन केलं, त्यांच्याबरोबर गद्दारी केली। दुसरी गद्दारी केली जीवनराव गोरे बरोबर। ज्या जीवनराव गोरेंनी ह्यांच्या वडिलांकडे काहीच पद नव्हतं, सगळे सोमावा ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत। स्वतः बँक काढली, त्या बँकेचं चेअरमन केलं ह्यांना। एवढं प्रेम केलं ह्यांच्यावर जीवनराव गोरेंनी। आणि त्या जीवनराव गोरेंनी कसं तरी शरद पवार साहेबाला फोन करायला लावून स्वतःच्या पोराला जिल्हा परिषदचं तिकीट घेतलं।